नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत. साडीला पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. साडीचं जर सरळ कटिंग केलं तर पिको फॉलसुद्धा सरळ होतं. त्यासाठी साडी या पद्धतीने जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आहे. एका लाईनमध्ये कात्री पकडून साडीचं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा ब्लाऊज पदराकडचा भाग होता. ब्लाऊज कट करून घेतलेला होता. त्यानंतर मी साडीच्या बाजूचं सरळ कटिंग केलेलं आहे. तर पहा, अगदी सरळ साडीचं कटिंग केलेलं आहे. आणि या पद्धतीने जर सरळ कटिंग असेल तर पिकोसुद्धा सरळ होतो. साडी कुठलीही असो, सिल्क असो, ऑर्गेन्झा असो, कुठली असो, या पद्धतीने जमिनीवर अथरा आणि साडीचं सरळ कटिंग करून घ्या. त्यानंतर आपण करणार आहोत पिको फॉल. पिको फॉल करण्यासाठी साडीचा फॉल जी साडीची किनार आहे त्यावरती मॅचिंग शक्यतो घ्यावा किंवा आतल्या बाजूने व्यवस्थित पाहावं, म्हणजे ज्या बाजूने आपण फॉल लावणार असतो त्या बाजूने, आणि मग फॉल चॉईस करायचा. तर बऱ्याच वेळा काय होतं की काठ वेगळे असतात, साडीचा वरचा कलर वेगळा असतो. अशा वेळेस कन्फ्यूज होतात की फॉल कुठला लावायचा असतो. जो काठ आहे त्या काठाच्या कलरचाच फॉल साडीला लावायचा. आता फॉल व्यवस्थित धुवून घ्यायचा, वाळवून घ्यायचा आणि मग त्याला इस्त्री करून साडीला फॉल लावायचा आहे. तर आता पहा, मी इथे साडीला पिको करत आहे. पिको करताना जो पिको फॉलचा मशीनचा नॉब आहे त्याच्या मधोमध साडीचा काठ मी ठेवलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने पहा साडी मी इथे पुढे खेचत आहे. म्हणजे जो पिको आहे तो अगदी बारीक होतो, पातळ होतो, जाडसर पिको होत नाही. तर बऱ्याच लेडीजच्या अशा कमेंट आल्या मागच्या व्हिडिओमध्ये की त्यांनी केलेला पिको जाडसर होतो. तर ही ट्रिक्स तुम्ही वापरून पहा. जर पिको जाड होत असेल तर साडी या पद्धतीने हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची, म्हणजे साडीचा पिको पातळ होतो. तर पहा, या पद्धतीने आता मी साडीच्या दोन्ही बाजूला पिको करून घेत आहे. आणि जसं की तुम्ही पाहत आहात, अगदी हलक्या हाताने आणि सावकाश मी इथे पिको करत आहे. अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत सुरुवात करून सोडून देत नाही. अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह इथे पिको करून घ्यायचं आहे. तर पहा, आता इथं मी पिको केल्यानंतर इथे मी धागा कट केलेला नाही. वरच्या बाजूने जे थोडंसं ओपन राहिलेलं होतं तिथे आधी पिको करून घ्यायचा आणि मग धागा कट करायचा. धागा जर अगोदरच कट केला तर परत डबल ते सुईमध्ये धागा सटकतो आणि परत ओवण्याचा त्रास होतो. त्यामुळे थोडंसं वरचा जो भाग आहे त्यालासुद्धा याच पद्धतीने पिको करून घ्यायचा आणि मग धागा आहे तो कट करून घ्यायचा. तर पहा, आता दोन्ही बाजूने पिको करून तयार आहे. आता आपण लावणार आहोत साडीला फॉल. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, फॉल व्यवस्थित धुवून, वाळवून आणि इस्त्री करून घ्यायचा आहे. मी ते फॉल व्यवस्थित धुवून, वाळवून आणि इस्त्री करून घेतलेला आहे. फॉल लावताना फॉलची उलटी आणि सुईची बाजू पाहायची आहे. सुईची बाजू वरच्या बाजूने येईल या पद्धतीने फॉल पकडायचा आहे आणि पुढच्या बाजूने अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग हा फॉल साडीच्या काठावर ठेवून पिको करायचा आहे. आता बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं, तुम्ही 12 ते 13 इंचपर्यंत बॅक साईडला मार्जिन सोडू शकता. तर पहा, साडीच्या अगदी काठावरती मी फॉल ठेवलेला आहे आणि थोडी थोडी साडी पकडून इथे मी हा फॉल पिको करून साडीला लावून घेते. आता बऱ्याच मैत्रिणी दोन्ही साईडने हात शिलाई करतात, पण मी हात शिलाई करत नाही. अगदी जी पहिली स्टेप आपण केली होती पिको करताना ती साडी पुढे खेचली होती, त्याच पद्धतीने इथं सुद्धा साडीच्या काठावरती फॉल ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे. म्हणजे इथे सुद्धा पिको पातळ होतो, जाडसर होत नाही आणि पायाला टोचत नाही. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की पिको जाड झाला की पायाला टोचतं किंवा पैंजणामध्ये अडकतं. तर या पद्धतीने हलक्या हाताने साडी पुढं खेचली तर तो जाडसर होत नाही. आता थोडी थोडी साडी पकडून या पद्धतीने फॉल लावून घेतला की दुसऱ्या बाजूने आल्यानंतर पुन्हा अर्धा इंच फॉल आहे तो दुमडून घ्यायचा आहे आणि मग पिको करून घ्यायचा आहे. तर पहा, इथे अर्धा इंच फॉल मी दुमडून घेतला आहे आणि इथे साडीला केला आहे पिको. तर पूर्ण साडीला पिको करून झाला आहे, म्हणजे कडेला तर झालाच, पण आपण फॉल जो आहे तो साडीच्या किनारीला पिकोच्या मदतीने इथे जोडून घेतला आहे. आता पिको करून झालेला आहे. आता साडी इथे सरळ मी जमिनीवर अंथरून घेतलेली आहे. तुम्ही पाटावरती किंवा मांडीवरती सुद्धा फॉल लावू शकता.
पण तुम्हाला जर अगदी 2 मिनटामध्येच फॉलला हातशिलाई करून हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने साडी जमिनीवर अंथरून घ्या आणि मग हातशिलाई करून बघा. अगदी 2 मिनटामध्ये तुमची हातशिलाई पूर्ण होऊन जाईल. कारण आपण मांडीवर किंवा पाटावर हातशिलाई करत असाल तर ते सेट करण्यामध्ये सारखा वेळ जातो. त्यामुळे जर जमिनीवर या पद्धतीने साडी अंथरून एकदाच प्लेन करून घेतली की ती सेट परत करावी नाही लागत. फक्त पटपट हातशिलाई करून घ्यायची. तर हातशिलाई करताना वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन आणि खालच्या बाजूने अगदी सुईचं टोक गुंतेल एवढीच मार्जिन ठेवायची आहे. आणि या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी पिको फॉल करण्याची पद्धत कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.